नागपूर शहरातील 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल 2000 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। धक्कादायक म्हणजे महाल परिसरात जिथे हिंसाचार झाला तिथलेही 50 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचं समोर आलंय। त्यामुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत आहेत। पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। नागपूर शहरातले 2000 सीसीटीव्ही बंद। हिंसाचार झाला तिथेही सीसीटीव्ही बंद। पोलिसांना तपास करताना अडचणी। नागपूर शहरात मोठा राडा झाला। 2 गटात झालेला संघर्ष उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। त्यानंतर राजकीय आरोपांमुळेही वातावरण तापलं। यावेळेला झालेल्या दगडफेकीत अनेक नागरिकांसह पोलीसही जखमी झाले। धक्कादायक म्हणजे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समाजकंटकांनी विनयभंग केल्याचंही समोर आलं। आता या सगळ्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करताय। मात्र नागपूर शहरातील तब्बल 2000 सीसीटीव्ही हे बंद अवस्थेत असल्याचं वास्तव आता समोर आलेलं आहे। यापैकी 1100 सीसीटीव्ही हे विविध प्रकारची विकास कामं सुरू असल्यानं बंद आहेत। त्यामुळे आता तपासामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत। मध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आले। काही आरोपींना काही कोर्टामध्ये प्रोड्यूस करून 21 तारखेपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड पण मिळालेला आहे। त्याच्या संबंधित पोलीस स्टेशन, क्राईम युनिट, सायबर ब्रँच त्याच्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, मीडिया थ्रू मिळालेलं फुटेज त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे। खरं तर सीसीटीव्ही हा पोलिसांचा तिसरा डोळा समजला जातो। अनेक गुन्ह्यांची उकल करताना सीसीटीव्ही फुटेजेसचा मोठा फायदा पोलिसांना होत असतो। मात्र नागपुरात जिथे हिंसाचार झाला तिथलेच सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांच्या तपासाला अडचणी येत आहेत। त्यावर उपाय म्हणून घटना घडली तेव्हा लोकांनी शूट केलेल्या व्हिडिओचाच आधार आता पोलिसांना घ्यावा लागतोय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।